बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते। ठाण्यातून देवेंद्र फडणवीस गणेश नाईक यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ठाण्याच्या उमेदवारीवरून गणेश नाईक नाराज असल्याची चर्चा रंगलेली होती। कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सुद्धा देऊ केलेले होते। त्या पार्श्वभूमीवर संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती, पण संजीव नाईक यांना उमेदवारी नाकारण्यात आली। गणेश नाईक नरेश म्हस्केंचा प्रचार करणार का हा सवाल आहे। फडणवीसांच्या शिष्टाईला यश मिळणार का हा सवाल आहे। प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रमोद, नेमकी काय खलबत होत आहेत, काय अजेंडा आहे? आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नाराजी आहे, कारण संजीव नाईक हे जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून प्रचाराला लागले होते आणि त्यांना एक आशा होती की उमेदवारी मिळेल, मात्र त्यांना आयत्या वेळेला उमेदवारी नाकारली आणि नरेश म्हस्के, कारण ती जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला गेल्यामुळे ती जागा नरेश म्हस्के यांना देण्यात आली आणि त्यामुळे संजीव नाईकांचा हिरमोड झाला। आणि त्याच अनुषंगाने आपण बघत असाल, परवाच्या दिवशी फॉर्म भरण्याच्या वेळेला कुठलाही कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा किंवा इथला पदाधिकारी नवी मुंबईचा जो नाईक समर्थक मानला जातोय तो फॉर्म भरण्यासाठी गेला नव्हता, फक्त नाईक कुटुंबीय होते। मात्र त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नाराजी असल्याने संपूर्ण नवी मुंबईच्या भाजप कार्यकर्त्यांनी किंवा भाजपच्या नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत याच्यावर काही तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही युतीचा अर्थात नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीचा प्रचार करणार नाहीत। आणि त्याच अनुषंगाने आता 2 मिनिटांपूर्वीच स्वतः उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे यातले मोठे नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस या ठिकाणी क्रिस्टल हाऊसला नाईक यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि क्रिस्टल हाऊसला आपण बघत असाल, नाईक संपूर्ण कुटुंबीय आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे नाईक कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना कशा प्रकारची समजूत घालतात, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात आणि ते समजून ते मानतात की नाहीत याकडे संपूर्ण नवी मुंबईचे ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। जर या ठिकाणी अशा प्रकारची शिष्टाई कामाला आली नाही तर युतीचे नरेश म्हस्के यांना फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे फडणवीस आणि गणेश नाईक यांच्यामध्ये समझोता होऊन उद्यापासून प्रचाराला सुरुवात होणार की नाहीये ही काही मिनिटांमध्येच विलास स्पष्ट होईल। धन्यवाद। नाराजी आता या क्षणाला नक्कीच प्रमोद, बघूया की या सगळ्या नाराजी नाट्यावरती पडदा पडतो का।